नमस्कार, मी डॉक्टर हेमंत जाधव, सातारा, आयुर्वेदाचार्य. आज आपण थोडक्यात योग याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. योग नेमकं काय आहे? योगाबद्दल अनेक गैरसमज आहेत आणि योगाबद्दल अनेक चुकीची माहिती प्रसारित केली जाते आणि शिकवली जाते. थोडक्यात बघूया. पतंजली ज्यांनी योग लिहिलेला आहे, पतंजली नावाचे एक ऋषी होते. त्यांनी पातंजली योगसूत्र हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याला योगदर्शनकार असं पण जण म्हणतात. महर्षी पतंजली कोण होते आणि त्यांनी पातंजली योगसूत्रामध्ये नेमकं काय लिहून ठेवलेलं आहे? आपण शब्दशः अर्थ ग्रंथानुसार ॲज पर द टेक्स्ट आणि ऑथेंटिक माहिती योगाविषयी आपण थोडक्यात आज बघूया. महर्षी पतंजली हे एक अतिशय विद्वान असे ऋषी होते. त्यांचा हा स्टॅच्यू पुढं दिसतोय तुमच्या. कुंडलिनी असं म्हणतात त्याला, कुंडलिनी स्वरूपामध्ये, इनकार्नेशन ऑफ शेषा. त्यांना शेषावतार सुद्धा म्हणतात, महाभाष्यकार असे म्हणतात. पातंजली योगसूत्र त्यांची खूप प्रसिद्ध आहेत. याचा अर्थ ते अर्धे सर्प आणि अर्ध मानव शरीर होते असा नाही, तर ते नागवंशी असतील किंवा नागवंशीयांशी त्यांचा संबंध असेल किंवा याचं कुठंतरी काहीतरी कनेक्शन आहे, अशा अर्थानं ह्या मूर्त्या असतात. याचा अर्थ अर्धा सर्प आणि अर्धा नाग असा अर्थ करणं मला तर थोडंसं चूक वाटतंय. तर शेषावतार आपण त्यांना म्हणू शकतो. नागवंशीय असल्यामुळे असं मूर्ती येऊ शकते. महर्षी पतंजली यांनी पातंजली योगसूत्र लिहिली. त्याच्यामध्ये 195 योगसूत्र आहेत. त्या योगसूत्रामध्ये त्यांनी कलेक्टिव्ह फॉर्ममध्ये योगाविषयी माहिती लिहिलेली आहे. आणि पतंजली यांच्याबद्दल असं म्हणता येईल की महर्षी पतंजली वॉज नॉट द क्रिएटर ऑफ द योगसूत्राज. बिफोर महर्षी पतंजली देर वॉज इंडियन्स आर प्रॅक्टिसिंग योगा सिन्स मेनी इयर्स. म्हणजे बिफोर पतंजली यांच्या आधीपासून अनेक वर्ष योगसूत्र ही भारतामध्ये प्रॅक्टिस केली जात होती. म्हणजे 500 BC कालखंड सांगितला आहे महर्षी पतंजली यांचा. त्याच्या पण आधी म्हणजे योगांचा कालखंड 2000 ते 3000 4000 BC असं म्हटलं जातं. त्याच्याही आधीपासून योग हा भारतामध्ये प्रॅक्टिस केला जात होता. महर्षी पतंजली वॉज द कंपायलर अँड कॉमेंटेटर ऑफ योगसूत्रास. त्यांनी संकलन केलं आणि त्याच्यावर स्वतःची कॉमेंट्री लिहिली आणि ग्रंथबद्ध केलं. महर्षी पतंजली यांचे आपल्या भारतावर जगावर खूप उपकार आहेत. त्यांनी जर ते ग्रंथ लिहिला नसता तर योगासारखं अमूल्य ज्ञान जगापर्यंत आणि भारतापर्यंत आलं नसतं. योगसूत्राबद्दल म्हणायचं झालं तर योगसूत्र ही कोडेड फॉर्ममध्ये लिहिलेली आहेत. एक्झॅक्ट गुरु शिष्य परंपरेनंच त्याचं ज्ञान दिलं जात होतं. मूलतः माझ्या अभ्यासानुसार योग जो लिहिलेला आहे तो संन्यासी लोकांसाठी लिहिलेला आहे. भारतामध्ये योगाची संन्यासी परंपरा खूप मोठी आहे. मूलतः भारत हा संन्याशांचाच देश म्हणून ओळखला जातो. भारतामध्ये या परंपरेमुळे योगाचा खूप डीपमध्ये अभ्यास झाला. अनेक अतिशय प्रगल्भ असे विद्वान यांनी त्याच्यावर चिंतन आणि मनन केलेलं आहे आणि त्याच्यावर माहिती लिहून ठेवलेली आहे. योगाबद्दल आपण थोडक्यात बघूया. योग नेमकं काय आहे? सांसारिक लोकांसाठी योगाचा कसा वापर होऊ शकतो? योगाचे जे पहिलं सूत्र जे आहे ते अथ योग अनुशासनम. आता योग नावाचं मी अनुशासन सांगत आहे असं महर्षी म्हणतायत. अनुशासन म्हणजे सेल्फ डिसिप्लिन. अनुशासन म्हणजे स्वयंशिस्त. म्हणजे योग हा काय आहे तर एक प्रकारची ती स्वयंशिस्त मी तुमच्या स्वतःला सांगत आहे. म्हणजे योगाचं जर अनुकरण केलं तर कायदे आणि यांची गरजच राहणार नाही, कारण स्वयंशिस्तीनं लोक वागायला लागतील. त्याच्यामुळे योगाचा प्रचार आणि प्रसार आणि त्याचा अंगीकार खऱ्या अर्थानं होणं गरजेचं आहे. योगाच्या क्लासला जाऊन आपण जर स्वयंशिस्तीनं राहत नसू तर योगाच्या क्लासला जाण्यात काहीच अर्थ नाही आहे, कारण योगाचा मूळ उद्देशच अर्थ योग अनुशासनम असा आहे. पुढं योगाची निरुक्ती किंवा त्याची व्याख्या थोडक्यात म्हणता येईल तर योगस्य चित्त वृत्ती निरोध हा. तर याचा बरंच ठिकाणी चुकीचा अर्थ काढला असं जातो की लोणावळ्याच्या योग इन्स्टिट्यूटमध्ये मी चर्चा केली होती. त्याच्यानुसार तेथील एका तज्ज्ञ व्यक्तींनी मलाही मार्गदर्शन केलं. तर योगस्य चित्तवृत्ती निरोधा याचा अर्थ टू चॅनलाइज द माइंड असं घ्यायचं आहे. म्हणजे मनाला सारखं रोध करायचं, मनाला कठोर आज्ञा द्यायची आणि तिकडं विषयांकडे जाऊन द्यायचं नाही. तर असं नाही, मनाला योग्य दिशेने घेऊन जाणं, मनाला समजावून सांगायचं की आपलं टार्गेट काय आहे, आपल्याला कुठं जायचं आहे आणि त्या दिशेने मनाला फोकस करत राहणं, याला चित्तवृत्ती निरोध हा असा अर्थ इथं घ्यायचा आहे. मनाला रोध करायचा, मनाला अडवायचं, मनाला दाबायचं असा अर्थ याचा नाही आहे. तद्दृष्टू स्वरूपावस्थानम. आणखी योगाचा उद्देश काय आहे? स्वरूप अवस्थानम, स्वतःचं रूप, स्वतःला पाहायचं आहे. म्हणजे योग हा आपला
आपला आरसा आहे थोडक्यात. आपल्या स्वतःला ओळखायचं आहे. आपण कोण आहोत, आपल्याला आपल्या काय क्वालिटीज आहेत, आपण काय करू शकतो, आपल्या स्वतःला चाचपायचं आहे, तपासायचं आहे. अशा पद्धतीनं तदा दृष्टुः स्वरूप अवस्थानं, स्वरूप अवस्थानं, स्वतःची अवस्था बघायची. योग जो आहे तो बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की योग म्हणजे फक्त आसन करणे, हातपाय वर करणे, तर असं नाही आहे. योग हा पूर्णतः 8 अंगांमध्ये योग सांगितलेला आहे. त्याचे 8 अंग असे आहेत: यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, अष्टावंगानी. आसन हा त्यातले एक छोटंसं अंग आहे. आसन म्हणजे योगासन करणे म्हणजे योग नाही आहे. योग ही खूप मोठी ब्रॉड संकल्पना आहे. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात. त्याच्यामध्ये ही 8 अंग येतात. ही 8 अंग नेमकी काय आहे ते आपण थोडक्यात बघणार आहोत. पहिलं अंग जे आहे ते यम. यम आणि नियम जे आहेत ते शरीरानं आणि मनानं करायचे सद्व्रत आहे. त्यातलं पहिले यम आहे. यमामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, यमः. अहिंसा, सत्य, अस्तेय. अहिंसा म्हणजे काय, तर हिंसा करू नये. मनानं आणि शरीरानं कुणाला त्रास द्यायचा नाही. आता अहिंसा म्हणजे याचा अर्थ, असा अर्थ चुकीचा घेतला जातो की अहिंसा म्हणजे लोकांनी आपल्याला मारलं तरी मार खायचा, कोणी एका गालात मारलं तर दुसरा गाल पुढं करायचा. तर असा याचा बिलकुल अर्थ नाही. सेल्फ डिफेन्स हा अंतिमता असतोच. अहिंसा याचा अर्थ आपण स्वतःहून हे करायचं. भगवान बुद्धांना प्रश्न विचारला होता की अहिंसा म्हणजे तुम्ही काय म्हणता, की अहिंसा म्हणजे नेमकं आम्ही क्षत्रिय लोकांनी लढायचं का नाही, मग शस्त्र ठेवून द्यायचे का. तर भगवान बुद्धांनी असं उत्तर दिलं होतं की अहिंसा म्हणजे पहिला वार तुमचा असू नये, म्हणजे आपण स्वतःहून कोणावर अटॅक करायचं नाही. त्यांनी अटॅक केल्यानंतर आपण आपल्या आत्मरक्षणासाठी डिफेन्स हा जरूर करायचा आहे. महात्मा गांधीजींनी सुद्धा पाकिस्तानच्या वॉरच्या वेळेस त्याला सहमती दिली होती. त्याच्यामुळे अहिंसा अर्थ चुकीचा घेतला जातो. भगतसिंग सुद्धा अहिंसा पाळा पाळा असे म्हणत होते, पण याचा अर्थ भगतसिंग सुद्धा म्हणत होते की सेल्फ डिफेन्स फर्स्ट, देन अहिंसा. तर अहिंसाचा गैरअर्थ काढायचा नाही आहे. आपण अहिंसाचा योग्य अर्थ घ्यायचा आहे. अहिंसा सत्य. सत्य म्हणजे काय, तर सत्य म्हणजे नेहमी खरं बोला वगैरे असं नाही, तर फॅक्ट्स धरून राहा, म्हणजे वास्तवाचं भान असू द्या. नेमकं चाललंय काय, म्हणजे काल्पनिक युगामध्ये राहायचं नाही, तर वास्तवाचं भान ठेवायचं आहे, म्हणजे सत्य. सत्याला स्मरून राहा. अस्तेय म्हणजे चोरी करू नये. आता करप्शन करणं, भ्रष्टाचार करणं हे सुद्धा चोरी करण्यामध्ये येतं. तर आपण सद्व्रत धारण करायचं की आपल्यामुळं कुणाचं नुकसान होऊन आपल्याला काही मिळू नये. म्हणजे चोरी हा शब्द, चोरी म्हणजे एखाद्याला फसवणे, लुबाडणे, भ्रष्टाचार करणे हे सुद्धा अस्तेयमध्येच येतं. तर अस्तेय नाही करायचं. ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे आता हा योग जो लिहिलेला आहे तो मूलतः संन्यासी लोकांसाठी लिहिलेला आहे, म्हणजे लग्न वगैरे करायचं नाही, संन्यास धारण करायचा अशा अर्थानं तो मूळतः शब्द आहे. पण सांसारिक लोकांसाठी ब्रह्मचर्य म्हणजे तुमच्या भावनांवर तुमचं कंट्रोल असलं पाहिजे. तुम्ही स्वतःच्या भावना कंट्रोल करू शकल्या पाहिजेत. तुम्हाला कुठं थांबायचं हे कळलं पाहिजे असं. आणि थोडक्यात तुम्ही थोडं आयुष्य हे संन्यासासारखं सुद्धा जगलं पाहिजे, असा आपण सांसारिक लोकांसाठी अर्थ घेऊ शकतो. अपरिग्रह म्हणजे संपत्तीचा संचय करायचा नाही, म्हणजे प्रमाणापेक्षा बाहेर संपत्ती ठेवायची नाही. आजकाल लोक म्हणतात की आमच्याकडे आता एवढी संपत्ती आहे की आमच्या 10 पिढ्या बसून खातील. तर एवढी संपत्ती कधी कमवू नका. पुढची पिढी फक्त स्वतःच्या पायावर ठामपणे व्यवस्थित उभा राहील एवढीच संपत्ती त्यांच्यासाठी ठेवा, अन्यथा त्या संपत्तीचा गैरवापर होऊ शकतो. मग अपरिग्रह यासाठी सांगितलेलं आहे. हे यम तुम्ही कंप्लीट व्यवस्थित पालन करत आहात किंवा पाळायला सुरुवात करत आहात, त्याच्यात थोडंफार तुमचं यशस्वी झालात, मग तुम्ही नियमाकडे जायचं आहे. म्हणजे हे टप्पे आहेत. अष्टांग योग सांगितलेला आहे, त्याच्यामध्ये क्रमाक्रमानं पुढं जायचं आहे. डायरेक्ट तुम्ही समाधीत जायचं नाही, डायरेक्ट आसनात जायचं नाही. आधी यम करायला शिका, यम काय माहीत करून घ्या, त्याच्यानंतर नियमाकडे जावा. नियमामध्ये काय आहे, शौच, संतोष, तपः, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान आणि नियम. शौच म्हणजे स्वच्छता, शुद्धी. तर याचा अर्थ असा नाही की फक्त शारीरिक स्वच्छता करा, 10 वेळा आंघोळ करा, असा अर्थ नाही. शारीरिक स्वच्छता जरूर आहे, पण मानसिक स्वच्छता ही तेवढीच महत्त्वाची आहे. मनानं आणि शरीरानं तुम्ही स्वच्छ असला पाहिजे, शुद्ध असला पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. संतोष. संतोष म्हणजे समाधान असा अर्थ आहे. समाधान म्हणजे काय, तर तुम्ही आहे त्या परिस्थितीत समाधानी राहा, काहीच पुढं आयुष्यात टार्गेट ठेवू नका, आहे त्या परिस्थितीत जगत राहा असा अर्थ नाही. संतोष म्हणजे तुमच्या मनाला कुठंतरी मर्यादा असली पाहिजे, किती प्रमाणात पुढं जायचं आहे, किती धावायचं आहे, कुठंतरी थांबलं पाहिजे. एवढी संपत्ती कमवल्यानंतर इथं थांबलं पाहिजे, तरी थांबायचं बऱ्याच लोकांना कळत नाही. तर संतोषचा अर्थ तो आहे. सॅटिस्फॅक्शन, समाधान. थोडक्यात दुसऱ्या अर्थाने घेतलं तर बॅलन्स, म्हणजे
समतोल असला पाहिजे, आयुष्यामध्ये समतोल ठेवायचा आहे. आणि संतोषाचा अर्थ आपण असं घेऊ शकतो. तप म्हणजे लोकांना असं वाटतं की हा संस्कृत शब्द आहेत. तप म्हणजे लोकांना वाटतं की अरण्यात जाऊन तप करत बसा, ऋषीमुनी करतात तसं. तर तप नाही, तर कष्ट घेणे. तप हा म्हणजे विशिष्ट गोष्ट. योगामध्ये अचिव्हमेंट होण्यासाठी तुम्ही कष्ट केले पाहिजे. तर रोज सकाळी उठून योगा केला पाहिजे, योगाच्या क्लासला गेला पाहिजे, त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे, चिंतन मनन वाचन केलं पाहिजे. तप म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी, एखादा टार्गेट अचीव करण्यासाठी तुम्ही तप केलं पाहिजे, म्हणजे कष्ट घेतले पाहिजेत, असा याचा अर्थ आहे. शौच संतोष तपा. स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे सेल्फ स्टडी, स्वाध्ययन. असाध्य ते साध्य करत असायचं कारण अभ्यास तुका म्हणे. तर स्वतःचा अभ्यास तुम्ही जोपर्यंत अध्ययन करत नाही एखाद्या गोष्टीचं, त्याच्यामध्ये त्याचा विचार करत नाही, अभ्यास करत नाही, चिंतन मनन वाचन करत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये पारंगतता किंवा त्या विषयामध्ये तुम्ही ज्ञान मिळवू शकत नाही. स्वाध्याय म्हणजे स्वाध्याय केला पाहिजे तुम्ही. ईश्वर प्रणिधान. आणि हे सर्व जे करायचं आहे ते ईश्वराला, जो नियंत्रक आहे, त्याला स्मरून करायचं आहे असं नियम सांगितले. तर यम झाली, नियम झाली. यम आणि नियम हे दोन्ही तुम्ही बऱ्यापैकी पालन करायला सुरुवात केली, तुम्ही धारण केलं, तुम्ही माहीत करून घेतली, तुम्ही ठरवलं की आता यम नियमाप्रमाणे वागायचं. मग पुढं तुम्ही आसनांकडे जायचं आहे. डायरेक्ट आसनांकडे जाऊन योगामध्ये अचिव्हमेंट तुम्हाला काही होत नाही. आसनांची व्याख्या काय? स्थिरम सुखम आसनम. बऱ्याच लोकांना असं वाटतं की हातपाय वर करणे योगा, वेगवेगळ्या आसनामध्ये आम्ही पारंगत झालो की त्यांना असं वाटतं की आम्हाला योग आला. तर नाही, छोटंसं योगाचं अंग तुम्ही पारंगत केलं. स्थिरम सुखम आसन. आसन जे आहे ते प्रत्येक वेळेस तुम्हाला एकदम निष्णात योगाचार्याप्रमाणे तुमचं शरीर वाकलंच पाहिजे असं काही नाही. तर जे काही बॉडी पोश्चर तुम्ही पकडत आहात, धरत आहात मार्गदर्शनाखाली तज्ज्ञांच्या, ते तुमचं स्थिर असलं पाहिजे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये सुखकर वाटलं पाहिजे. सुखकर म्हणजे तुम्हाला त्यात आनंद वाटला पाहिजे. तुम्ही आसन धरलं, शीर्षासन धरलं, तुम्ही सर्वांगासन धरलं, मर्कटासन धरलं, ही आसनं जी आहेत ती धरल्यानंतर तुम्हाला त्याचा आनंद वाटला पाहिजे. एवढंच त्याच्यात ताण द्यायचं आणि हळूहळू ताण वाढवत तुम्ही एक्सपर्टाईज त्याच्यामध्ये व्हायचं आहे. डायरेक्ट तुम्ही निष्णात तज्ज्ञासारखी आसनं तुम्हाला येणार नाहीत किंवा ती करण्याचा प्रयत्नही करायचा नाही. योगा ही अभ्यासाची गोष्ट आहे. दीर्घकालीन करण्यानंतर त्याचे रिझल्ट्स यायला लागतात. एका दिवसात, एका महिन्यात योगाचे रिझल्ट्स येत नाहीत. आसन नुसतं करून योगासनात पारंगत होता येत नाही. त्यासाठी यम नियम आसन, आणि आसनामध्ये बऱ्यापैकी पारंगत तुम्ही झाल्यानंतर मग प्राणायामाला तुम्ही सुरुवात करायची आहे. तस्मिन सती श्वास प्रश्वास गतिविच्छेद हा प्राणायाम. हा म्हणजे काय? तर प्राणायाम जो आहे तो बऱ्याच लोकांना, तर बऱ्याच ठिकाणी मी असं बघितलं की प्राणायाम श्वासाचा व्यायाम करता करता हातपायांची हालचाल सुद्धा सांगितली जाते. एका ठिकाणी तर हात वर करा असं कुठलं तरी पोस्चर सांगितलं जाते. तर हे ऑथेंटिक नाही, ॲज पर द टेक्स्ट ऑफ पतंजली नाही. पतंजलींनी प्राणायामची स्पष्ट व्याख्या केलेली आहे. श्वास प्रश्वास गती विच्छेदा. श्वास आणि प्रश्वास या गतीवर याचा विच्छेद करून याचं नियंत्रण, श्वास आणि प्रश्वास, श्वास आत घेणे बाहेर सोडणे, याच्यावर नियंत्रण करायचं आहे. आणि ते नियंत्रण जे आहे ते आपल्या मनानं व्हॉलेंटरीली करायचं आहे, त्याला त्यांनी प्राणायाम म्हणलेले. म्हणजे श्वासाचे व्यायाम याला थोडक्यात प्राणायाम म्हटलेलं आहे. प्राणायामचे वेगळे प्रकार आहेत. मग कपालभाती प्राणायाम, अनुलोम विलोम प्राणायाम, भस्त्रिका प्राणायाम, उज्जाई, शीतकाली, शीतली, हे प्रकार प्राणायाम नंतर आपण बघू. स्वविषय संप्रयोगे चित्तस्य स्वरूप अनुकार इव इंद्रियाणाम प्रत्याहारा. प्राणायामामध्ये तुम्ही पारंगत झाला, त्याच्यानंतर प्रत्याहार करायचा आहे. आता आसन आणि प्रत्याहार, आसन आणि प्राणायाम हे दिसतं डोळ्यांनी, पुढचा माणूस आसन करतोय, प्राणायाम करतोय. यम नियम आपण स्वतः करायचा आहे. आसन प्राणायाम ती व्यक्ती क्लासमध्ये जाऊन करते, आणि प्रत्याहार धारणा ध्यान हे तुम्ही स्वतः करायचे. याच्यासाठी तुम्ही कोणाची मदत घेऊ शकत नाही, तुम्ही स्वतःच करायचं आहे. स्वविषय संप्रयोगे चित्तस्य स्वरूप अनुकार व इंद्रियाणाम प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे काय? तर तुम्ही आसनामध्ये पारंगत झाला, त्याच्यानंतर प्रत्याहार करायला तुम्ही बसायचं आहे. प्रत्याहार एक प्रकारची मानसिक अवस्था आहे, तुमच्या मनाची अवस्था आहे. तुम्ही मांडी घालून पद्मासनात बसला किंवा साधी मांडी घालून बसला तरी चालते, किंवा सुखासनात बसा, किंवा शवास बसता येत नसेल जास्त वेळ तर शवासनामध्ये बसा आणि प्रत्याहाराला सुरुवात करा. प्रत्याहार म्हणजे नेमकं काय करायचं आहे? तुम्ही डोळे झाकल्यानंतर मनामध्ये वेगवेगळे विचार यायला चालू होतात. तर ते विचारांना रोकायचं नाही, त्यांना येऊ द्यायचं आहे. प्रॅक्टिसनं सराव, योगी प्रॅक्टिसची गोष्ट आहे. सरावानं हळूहळू तुम्ही त्याच्यामध्ये पारंगत होत जाता. काय करायचं आहे? प्रत्याहारामध्ये तुम्ही शांत व्हायचं आहे आणि मनाला बाह्य विषयांपासून अलग करत न्यायचं हळूहळू. आणि मनाला पुन्हा पुन्हा अंतर्मनाला समजावून सांगायचं आहे. बाह्यमन अंतर्मनाशी बोलत असतं, अंतर्मनाला सांगायचं आहे की बाबा या 5 मिनिटासाठी आपल्याला आता शांत बसायचं, कोणताही विचार करायचा नाही. मनावर तुम्ही कंट्रोल घ्यायचा आहे. मनाला सांगायचे शांत बस, शांत हो. आणि बाह्य विषयातनं इंद्रियांना काढायचं आहे आणि त्याला अंतर्मुख करायचं आहे. योग ही अंतर्मुख व्हायची गोष्ट आहे, बाह्यमुख व्हायची गोष्ट नाही. स्वविषय, त्या इंद्रियांचे जो स्वविषय ते काढून त्यांना आत चित्तस्य स्वरूप, स्वतःचं रूप
बघायचं आहे. इव इंद्रियानाम प्रत्याहारा, प्रत्याहार केल्यानंतर अंतर्मुख झाल्यानंतर तुम्ही आतलं कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं आहे. हळूहळू इंद्रियांचे बाह्य विषय काढून आत घेऊन जायचे. या प्रोसेसला प्रत्याहार म्हणतात. प्रत्याहार झाल्यानंतर आत मन चित्त जे तुमचं मन जे तुमचं लक्ष जे आहे ते आत गेल्यानंतर देशवंदस चित्तस्य धारणा, म्हणजे बाह्य वस्तूकडून तुम्ही चित्त काढल्यानंतर आत त्याचं होल्ड करायचं. होल्ड, धारणा म्हणजे होल्ड करणे. त्या मनाला जो चित्त जे तुमचं आहे किंवा लक्ष तुमचं बाहेरून तुम्ही काढलं, ते लक्ष तुम्ही आतल्या अंतर्मनामध्ये स्थिर करायचं आहे, होल्ड करायचं आहे. दॅट इज धारणा. ही एक प्रोसेस आहे. हे टप्पे आहेत ॲक्च्युली. हे बोलणं सोपं आहे पण करणं हे खूप अवघड आहे. प्रत्याहार केल्यानंतर धारणा करायचे. धारणा केल्यानंतर मग तुम्ही आत होल्ड करताय चित्त तुमचं, मग तुमचं ध्यानाला सुरुवात होणार आहे. डोळे झाकले म्हणजे ध्यान नाही. हे टप्पे तुम्ही कंप्लीट करता आला तर ध्यान. आणि मग ध्यानाची खरी अवस्था तत्र प्रत्येक ताणता ध्यानम. ध्यान म्हणजे तुम्ही आता आत आल्यानंतर मन होल्ड केल्यानंतर ध्यानावस्थेत तुम्ही जाता. त्याच्यामध्ये विषय कुठलाच तुमच्या मनामध्ये येत नाही, कुठलाही विचार येत नाही, काही येत नाही. शांत होता तुम्ही, एकदम बॅलन्स. ध्यानातनं माणसाला जागून विचारलं जागं झाल्यानंतर की तुम्ही आत्ता काय करत होता 5 मिनिटापूर्वी, तर तो माणूस म्हणतो मला काही सांगता येत नाही, मी काहीतरी करत होतो पण मी करत होतो काहीतरी, पण त्याला सांगता येत नाही तो एक्झॅक्ट काय करत होता. पण ते जर ध्यान नसलेल्या माणसाला विचारलं तर तुम्ही काय करतो, तो सांगतो मी विचार करत होतो, घरातला वगैरे विचार करत होतो सांगतो. तसं सांगता नाही आलं पाहिजे. तर ध्यानात आता हे जे आहे ते हे जे मी सांगतोय ते मला माझा अभ्यास आणि माझं विचार चिंतन मनन जे आहे त्याच्यातनं मी हे तुम्हाला सांगतो. हे चुकीचंही असू शकतं. तुम्ही अजून माझ्यापेक्षा एक्सपर्ट लोकांचा पण सल्ला घेऊ शकता ज्याच्यामध्ये त्यांनी पारंगत झालेले आहेत. मी माझ्या अभ्यासानुसार तुम्हाला सांगतोय, माझं मत चुकीचंही असू शकतं. तत्तर प्रत्येक ताण ध्यानम. ध्यान झालं, ध्यानानंतर समाधी अवस्था आहे. आता समाधी अवस्था मी काही एक्सप्लेन करू शकणार नाही. अतिशय ह्याच्यामध्ये वादविवाद सुद्धा आहेत. सेल्फ हिप्नॉसिस हा सुद्धा एक प्रकार आहे. स्वरूप शून्य इव समाधी तदेव अर्थमात निर्भासम स्वरूप शून्यम इव समाधी. शून्य अवस्था आहे ही. समाधी ही मनाची एक शून्य अवस्था आहे की जिथं सर्व स्टॉप होतं. मृत्यू झाल्यानंतर माणसाचं कसं सर्व स्टॉप होतं, त्याचं शरीराचे हृदयाचे स्पंदन बिंदन सगळे थांबले जातात, ज्वलन शरीरातलं सगळं थांबलं जातं. तर याच्यामध्ये हाच फरक आहे की याच्यामध्ये शरीर जिवंत असतं पण बाकीच्या मेंदूच्या प्रोसेसेस ज्या आहेत त्या शांत झालेल्या असतात आणि शारीरिक क्रिया ज्या आहेत त्या एकदम स्लो झालेल्या असतात. त्याला समाधी म्हणू शकतो आपण किंवा सेल्फ हिप्नॉसिसची पण त्याची तुलना केली जाते. पण याच्यामध्ये आपण सांसारिक सामान्य माणसं आहे, आपण समाधीपर्यंत जाणारच नाही. पण आपण एवढं म्हणू शकतो की निदान योगाचा आपण अभ्यास करून समाधी ध्यानावस्थेपर्यंत आपण निश्चितच जाऊ शकतो. आपल्यातला एखादा एक्सपर्ट व्यक्ती ह्या समाधीमध्ये पण जाऊ शकतो, पण ध्यानापर्यंत आपण निश्चितच जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने योगाबद्दल गैरसमज जे आहेत ते आपण काढले पाहिजेत. योगाबद्दल अनेक गैरसमज म्हणजे आसन म्हणजेच योग असं काही समजलं जातं. योगाबद्दल अनेक दावे केले जातात, योगा केल्यानंतर रोग बरे होतात. तर योग हा मुळात रोग बरे करण्यासाठी सांगितलेला नसून योग हा समाधी अवस्था निर्माण होण्यासाठी आणि संन्यासी लोकांसाठी मूलतः योगाचा उपदेश आहे. सामान्य माणसांसाठी माझ्या माहितीप्रमाणे योग उपदेश नाही. तरीही सामान्य माणसं योग करू शकतात, त्यांच्या आयुष्यात सुखी होऊ शकतात. योगाचा आपण अभ्यास केला पाहिजे, प्रत्येकाने योग केला पाहिजे, तज्ज्ञ मार्गदर्शक लोक यांच्याखाली केलं पाहिजे. अशा पद्धतीने योगाबद्दल गैरसमज आणि समज याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जरूर पुढील विषयाची माहिती बघू. धन्यवाद.